नमस्कार मैत्रिणींनो, आज पूर्ण मेजरमेंट आणि पूर्ण उलन कशी चिटकवायची सर्व माहिती सांगणार आहे आणि व्यवस्थित पूर्ण रांगोळी मॅट दाखवणार आहे. चला, मेजरमेंट आहे 11 बाय 11 इंचाचा कॅनव्हास आहे. मध्ये सेंटर घेतला आणि सेंटरपासून 2.5 इंचावरती असे डॉट केले आहेत 4 आणि परत 4 मध्ये 8. नेहमीप्रमाणे आपण जशी लाईन मारतो मधून तसेच डॉट पण काढलेले आहेत, पण आपल्याला आज लाईन मारायची नाही. आपल्याला 8 कोण काढायचे आहेत. बरोबर षटकोन असतो तसंच 8 कोण करायचे आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने सर्व जोडून घ्यायचे आणि त्यानंतर पुढे हे पहा 2 इंच आहे. 1 इंचाचं सेंटरमध्ये आणि 1.5 इंचावरती पुढे मार्जिन घ्यायचं आहे. तुम्ही 2 इंच पण मोठी रांगोळी मॅट काढायची असेल तर 2 इंचाचं घ्या जरा, पण हे छोटंसंच पण आकर्षक दिसते मस्त रांगोळी. हे पहा 1.5 इंचावरती मेजरमेंट घेऊन परत जॉईंट केलं आहे दोन्ही साईडने. हे पूर्ण झाले आपले स्टार. अशी नसते स्टार पाहिजे तर असं पण ठेवू शकता. मी पुढे डिझाईन वाढवत आहे. ती कशी ते पहा. हे पहा 2.5 इंचावरती असे डॉट घेतले तर सॉरी 2 इंचावरती डॉट आहेत ते पूर्ण 2-2 इंचावरती डॉट करून असं गोल आकार दिला आहे. ह्याचं कलर कॉम्बिनेशन पूर्ण झाल्यानंतर छान दिसतं. आता हा जरी असा निंबूळता आकाराला असला तरी आपल्याला तो गोल करायचा आहे. नंतर सध्या मी फास्टमध्ये दाखवत आहे तुम्हाला कसं करायचं ते. अंदाजे पण गोल करू शकता, पण अंदाजे मग कमी मोठा लहान होतं, त्यामुळे मी तसं मापाने केलेलं आहे. हे पहा गोल करून घेतल्यानंतर आणि आता पूर्ण बॉर्डर आपल्याला ग्रीन कलरची करायची आहे. डार्क ग्रीन कलर घेतला आहे मी. मध्ये लाईट कलर वापरणार आहोत, त्यामुळे डार्क ग्रीन घेतलेला आहे. मध्ये स्टार येणार आहे आणि साईडला पण छान अशी डिझाईन येणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि शेअर करत जा. चला, स्टार पूर्ण होत आलं आहे आपलं. हे पहा, अशा पद्धतीने सगळं चिटकून घ्यायचं आहे. कॉर्नरला कट करायचे आहे. प्रत्येक कॉर्नरला उलन डायरेक्ट फिरवायचं नाही, मग गोल आकार येतो त्यामुळं. हे पहा, आता मध्ये आपल्याला पर्पल कलर भरायचा आहे. पिंक कलर पण भरू शकता, रेड कलर पण भरू शकता या स्टारमध्ये. आणि मध्ये येल्लो घेते मी. आता ग्रीनच्या शेजारी येल्लो घ्यायचा आहे. 3 लाईन येल्लोच्या घ्यायच्या. मेजरमेंट सांगितल्यानुसार केलं तर 3 लाईन आणि 2 लाईन व्हाईटच्या आणि हे पहा 1.5 लाईन रेडची होते. आता व्हाईटची एक लाईन, येल्लोची 1 लाईन अशी क्रॉसमध्ये चिटकवायची. राहिलेल्या जागेवर पूर्ण रेड कलर चिटकून घ्यायचा आहे. हे पूर्ण झालं बघा. अशा पद्धतीने दिसतंय. खूप सुंदर दिसते ही डिझाईन आणि तुम्ही हे पंचारती खाली दारात ठेवू शकता. एक्स्ट्राचा कॅनव्हास कट करून घ्यायचा आणि बॅक साईडला पण ग्रीन कलरच्या धाग्याने शिकर करून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे, रांगोळी मॅट निघणार नाही, कोणतंही उलन निघणार नाही असं पॅक केल्यानंतर. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा.